ज्या पद्धतीनं प्रशासन आणि सत्ताधारी वागतात हे महाराष्ट्राला काळिंबा फासण्याचं काम हे सगळे करतात। त्यांना इशारा देतो मी, जर हे सगळं बंद नाही पडलं तर तुमच्या घराखाली येऊन आवाज उठवल मी। हक्क भंग याला मी काय भीक घालत नाही। ह्याचा शेवट पुणेकर लढणार आणि दंगेकर लढणार। मी पुणेकर, मी दंगेकर, आम्ही लढणार। आताच आपल्यासोबत आहेत पुण्याचे आमदार रवींद्र दंगेकर। आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत। करवीर नगरीमध्ये अंबा मातेचं दर्शन घ्यायला मी कायम येतो आणि अंबाबाई आमचं आराध्य दैवत आहे, ज्योतिबा दैवत आहे आणि प्रामुख्याने आज माता अहिल्यादेवींची पुण्यतिथी, त्या पुतळ्याला जाऊन मी त्यांचं दर्शन घेतलं। आमचा हा महाराष्ट्र जिजामाताचा महाराष्ट्र आहे आणि हा जिजामाता छत्रपतींचा महाराष्ट्र आहे। स्वराज्याची स्थापना, स्वराज्याची सुरुवात आमच्या महाराष्ट्रातनं झाली आणि ह्या सगळा आपण विचार बघता शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रशासन आणि सत्ताधारी वागतात हे महाराष्ट्राला काळिंबा फासण्याचं काम हे सगळे करतात। ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये आज महाराष्ट्राचे अनेक युवक आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे मुलं शिकायला येतात, देशातले येतात आणि पुणे शहर आता पुणे राहिल्यानंतर ते महाराष्ट्राचं देशाचं एक प्रमुख शहर झालं आणि ह्या शहरामध्ये अनेक लोक आज मुलं शिक्षणासाठी येतात, नोकरीसाठी येतात, काही लोक त्या ठिकाणी निवासाला राहायला बी आलेत। म्हणजे ह्या पुण्यामध्ये महाराष्ट्र दिसतोय, महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये देश बी दिसतोय आणि ह्या देशामध्ये काम करत असताना पुण्यनगरीसारख्या ठिकाणी पॉप संस्कृती, तुमची अंमली पदार्थ संस्कृती, हुक्का पार्लर संस्कृती ही जी पोलिसांच्या आशयावर चाललेलं आणि गृहमंत्र्यांच्या आशयावर चाललेलं हे बंद करा, हे वर्षभर मी बोलतो आहे। आणि ज्या राज्य उत्पादनचे अधिकारी राजपूत साहेब करोडो रुपयाचा हप्ता घेऊन ह्या ठिकाणी पब संस्कृती रुढवायचं काम त्यांनी केलं। मग या खात्याच्या मंत्र्यांना कळत नाही का हे काय दूध खोळे आहेत का? आणि ससूनच्या कारभार हसन मुस्लिम काय करतात त्यांना काय कळत नाही का? आणि जर त्यांना कळत नसेल तर मग त्या कारभारावर ते बसतात का? आणि ते बसत असताना त्यांच्या जर पुणेकर बोला तुम्ही चुकीचं वागते तर त्यांच्या हक्कभंग, अरे घरचं राज्य आज पुणेकर रस्त्यावर आहेत, त्यांना इशारा देतो मी, जर हे सगळं बंद नाही पडलं तर तुमच्या घराखाली येऊन आवाज उठवल मी। हक्क भंग याला मी काय भीक घालत नाही। शेवटी जनतेचा आवाज आहे, पुणेकरांचा आवाज आहे। आमचं लहान लहान मुलं आज कोमजायला लागले, त्याच्यावर नाही बोलत तुम्ही अधिकाऱ्यांची बाजू घेता, पैसे घेण्याची बाजू घेता, हे कदापि चालून देणार नाही। ह्यासाठी जी लढा लढायचा तो शाहू फुले आंबेडकर विचाराचा लढा हे आम्ही उभा करणार आणि जो पण ही संस्कृती संपत नाही तो पण आम्ही लढणार। ह्याचा शेवट पुणेकर लढणार आणि दंगेकर लढणार। मी पुणेकर, मी दंगेकर, आम्ही लढणार। आताच आपल्यासोबत होते पुणेचे आमदार रवींद्र दंगेकर। कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।